तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज स्पेशली संडे आहे. तर संडेच्या दिवसाचा सेकंड ब्लॉग मी पहिल्यांदा अपलोड केला होता आणि हा फर्स्ट आहे. तर सकाळची वेळ आहे, देवपूजा पण झाली आणि आत्ता आम्ही सगळे मंदिरामध्ये चाललो आहे. म्हणजे जर संडेला आम्ही सकाळी 7 वाजता टेम्पलला जातो. तर पतीची आता रेडी होऊन तयार आहेत, आधी येतो आहे म्हणून आम्ही वेट करतो आहे थोडा वेळ. आणि मस्त ऊन पण पडलं आहे. सहसा काय होतं की आता बऱ्याचदा क्लायमेट चेंज असतं, म्हणजे पावसाचं वातावरण असतं आणि आज ऊन पडल्यामुळे मस्त वाटते. आधी पण आला आणि आता जस्ट आम्ही निघणारच आहे. तर तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील. प्लस आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे पण व्हिडिओज बघायला भेटतील. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि गुड्डू असते तरी पण मस्त मजा येते. म्हणजे गुड्डू असलं कसं जास्त कालवा असतो, तिच्या गप्पाच संपत नाहीत. म्हणजे भरपूर काही सांगत असते, नेहमी नॉनस्टॉप तिचंच ऐकावं लागतं. आत्ता आम्ही तिघंच चाललो आहे. गुड्डू हॉस्टेलवरून आली का त्यावेळेस पण आम्ही नेहमी जातोच. म्हणजे मुलं लहान होती तेव्हापासून त्यांना सवय आहे. म्हणजे असं संडेला आपण सगळे फॅमिली मिळून मंदिरामध्ये जातो. ते मंदिरामध्ये जायचं ती त्यांना पण सवय झाली. आणि तुम्ही आधीचं स्टडी टेबल बघितला असेल, त्याच्यावरती छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि गुड्डू पण नेहमी एक्झामला वगैरे जाताना तिच्या बॅगमध्ये असते. स्कूलमध्ये ती रोज गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जाते. म्हणजे मुलांचा विश्वास खूप आहे, देवाचं एकदम व्यवस्थितपणे सगळं करतात त्यामुळं. आणि खूप विश्वास आहे यांचा. मुलांना पण तशी सवय लागली, म्हणजे आम्हा सर्वांनाच तशी सवय लागली. आणि इथं तुम्ही पाहू शकता रस्त्याची कामं सुरू आहेत, त्यामुळे रस्त्याच्या साईडला भरपूर असं सामान त्यांचं पडलेलं आहे. आता काही दिवसांना हाच रस्ता छान दिसेल, म्हणजे डबल टिबल होणार आहे. तर तो पण लुक मी दाखवेन, त्यासाठी मी स्पेशली ह्यावेळेस रस्त्याचा व्ह्यू घेतला आहे. तर इथं साईडला तुम्ही बघू शकता भरपूर असं सामान त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे आता सगळीकडेच कामं सुरू आहेत रस्त्याची. बट आता हा जो रस्ता आहे असा तसा नंतर दिसणारच नाही. आणि ह्या साईडला पण बघा, रस्ता मोठा झाल्यानंतर एक वेगळाच लुक येतो आहे. म्हणजे आपण विसरूनच जातो की पहिला रस्ता असा होता आणि आत्ता असा झाला आहे. खरं तर आता सगळीकडेच रस्त्याची कामं सुरू आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये गेलं तर पहिला रस्ता आणि आत्ताचा रस्ता खूप फरक आहे. आणि बऱ्याचदा फसतो आहे, समजतच नाही की आता तोच रस्ता आहे की दुसरा आहे. तर फायनली आम्ही मंदिरजवळ पोचलो आहे. ह्या मंदिरात आम्ही लग्न झाल्यापासून येतो, म्हणजे मी तरी लग्न झाल्यापासून येते. पतीची पहिल्यापासूनच येतात ह्या मंदिरामध्ये. तर इथं आलं ना पहिल्या आठवणी ताज्या होतात. म्हणजे पहिल्यांदा मी ज्यावेळेस आले होते ना ते सगळं आठवतं. मी बऱ्याच वेळा मुलांबरोबर ह्या गोष्टी पण शेअर केल्यात की पहिल्यांदा आम्ही आलो होतो तेव्हा असं होतं मंदिर. आणि हे बघा, आता इथं आल्यानंतर ना आपल्या नावाने एक चीट काढावी लागते, त्याला पुष्पांजली असं म्हणतात. तर पतीची पुष्पांजली काढण्यासाठी गेलेत तर हे आहे ते काउंटर. तर पुष्पांजली काढायची, आपलं नाव सांगायचं, नक्षत्र सांगायचं आणि ते पुष्पांजली आपल्याला देतात. नंतर आपल्या नावाने पूजा होते आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला केळीच्या पानामध्ये चंदन, कुंकू आणि फुलं वगैरे देतात प्रसाद म्हणून देवाचा, आणि तो आपण घ्यायचा. अशी इथली पद्धत आहे. आणि आधी बघा लहान मुलासारखं खेळत बसला आहे. तर आता जास्त टेम्पलमधला व्ह्यू दाखवत नाही. दर्शन वगैरे छान झालं आणि रिटर्न आम्ही आता चाललो आहे. तर जाताना एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण करणार आहे. तर आज आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे त्याचा पण व्ह्यू दाखवते. तर हे बघा, इथं समोर तुम्हाला टेम्पोमध्ये जास्त कात्या घेऊन गेलेलं दिसत असेल. आपण त्याला सुतळी कात्या वगैरे म्हणतो ना, तेच. तर इथं केरळामध्ये इथल्या स्त्रियांचा मेन व्यवसाय आहे तो. तर इथं ना कसं बनवतात ते सुद्धा मी तुम्हाला एके दिवशी डिटेलमध्ये दाखवेन. आणि इथं बनवणाऱ्या लोकांना जास्त पैसे मिळतात आणि बनवायचं थोडंसं त्रासदायक आहे. बट इथं बऱ्याच ठिकाणी असं हे कात्या बनवतात, सुतळ्या वगैरे. म्हणजे आम्ही पूर्वी 19 वर्षापूर्वी आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो पहिल्यांदा, त्यावेळेस तिथं ना नेबर्स वगैरे असं बनवायचे. तर मी खूप जवळून बघितलं हे सगळं. कधीतरी त्याचाही व्हिडिओ काढेन आणि तुम्हाला दाखवेन. आणि नारळाचं जे कवर असतं ना त्याच्यापासूनच हा कात्या वगैरे, आपण त्याला सुतळीसारखं नसतं ॲक्च्युली, कात्याच म्हणूया, त्याच्यासारखं ते बनवतात. जास्त प्रोसेस आहे ते कसं करायचं काय, ते बिजू वगैरे घालतात. पण बघताना छान वाटतं ते करतात ते पटापटा. पैसे पण खूप भेटतात ते केल्यानंतर.
तर त्याचा बघू आपण डिटेल व्हिडिओ नंतर. तर इथं बघा फायनली आम्ही ट्रॅव्हॅनकोर पॅलेसमध्ये पोचलो आहे. तर ह्या ठिकाणी आम्ही पहिलं नेहमी यायचो, मुलं लहान असताना नेहमी यायचो. आतमध्ये गेल्यानं गजब व्ह्यू आहे. इथं तुम्ही पाहू शकता नाव ठेवलेले आहे पुढं, आणि ज्या पूर्वीच्या वस्तू होत्या ना त्या सगळ्या इथं डेकोरेशन म्हणून ठेवल्यात. युनिक पद्धतीचं हे रेस्टॉरंट आहे. म्हणजे इथं एक जी ट्रॅडिशनल रेस्टॉरंट असतात ना त्या पद्धतीचं केरला ट्रॅडिशनल रेस्टॉरंट आहे. आणि इथं आल्यानंतर मस्त वाटतं, माइंड फ्रेश होऊन जातं. इथं आपण जेवण करू शकतो, थोडंसं फिरू शकतो. इथं गार्डनही आहे पाठीमागच्या साईडला. आणि हे जे रेस्टॉरंट आहे ना ते आमच्या घरापासून जवळच आहे, जास्त लांब नाही. तर इथं बैलगाडी पण त्यांनी ठेवली आहे डेकोरेशनसाठी. आणि अशी ह्याची एंट्री होते. एंट्रीचा व्ह्यू असा आहे. पुढं भरपूर झाडं आहेत आणि आत केल्यानंतर बघा माइल्ड असं स्लोमध्ये म्युझिक सुरू असतं आणि शांत वातावरण असतं. आणि इथं आतमध्ये सुद्धा ना केरलाच्या बऱ्याचशा फेमस वस्तू आहेत त्या ठेवल्यात. स्टॅच्यू वेगवेगळे कथाकली, भरतनाट्यम वगैरे करतानाचे स्टॅच्यू इथं ठेवलेले आहेत. तर आम्ही इथं बसलो आहे. इथं आल्यानंतर एकच प्रॉब्लेम आहे की इथं जेवण लवकर भेटत नाही. एक अर्धा तास तरी आपल्याला वेट करावं लागतं. फ्रेश जेवण भेटतं आणि इथलं जेवण स्पेशली कॉस्टली खूप असतं. इथं रूमसुद्धा भेटतात. म्हणजे जर जे कोणी टूरला लोक येतात त्यांना जर रूम वगैरे हवी असेल तर इथं भेटते. बट इथं कसं आहे ना स्टार्टिंगच 10,000 रुपयेपासून आहे. म्हणजे रूमसाठी जर आपण रूम बघितली तर 10,000 रुपयेपासून स्टार्टिंग रूमचं रेट आहेत. केरला ट्रॅडिशनल पद्धतीची सर्व आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे त्याच पद्धतीनं सगळं इथं लुक आहे, व्ह्यू आहे आणि तसं ट्रीट केलं जातं. त्याच पद्धतीचं जेवण पण भेटलं जातं. इथं गरमागरम पाणी आलं आहे. केरलाची एक खासियत म्हणजे ना कोणत्याही हॉटेलमध्ये आपण गेलो तर गरम पाणी देतात. म्हणजे बरेच जण वेगवेगळं काय काय टाकतात. काही जण प्लेन पाणी देतात, काही जण कलरचं पाणी म्हणजे पाण्यामध्ये टाकण्याचं एक असतं. तर आम्ही पण कधीतरी बनवतो. तर हे बघा आम्ही इथं मसाला डोसा घेतला आहे आणि मी स्वतः मसाला डोसा घेतला, मला आवडतो. पतीजीने प्लेन डोसा घेतला आहे आणि आधीने नेरोस्ट घेतला म्हणजे घी रोस्ट. तर असं हे जेवण आम्ही घेतलं आहे. आता जेवण करणार आणि नंतर मग आम्ही घरी जाणार आहे. तर आज घरी खूप काम आहे. म्हणजे आम्ही आज पूर्ण घराची डीप क्लिनिंग करायचं ठरवलं आहे. त्यामुळे मग इथून लगेच जाणार. तर इथं पहा की पाळणासुद्धा आहे आणि थोडंसं व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. तर इथून बाहेर गेलं की गार्डन आहे मोठंसं. त्याचा व्ह्यू मी नंतर दाखवते कधीतरी, कारण आता जास्त आमच्याकडे टाईम नव्हता. त्यामुळे आम्ही लगेचच जायचं असा प्लॅन केला. त्यातमध्ये पण छोटीशी बैलगाडी ठेवली आहे आणि इथं फळ्यांनी सगळं बनवले. वरती बघा कौलं आहेत. एक एक वस्तू तुम्ही बघत चला म्हणजे तुम्हाला समजेल. हातीचं ठेवतात ना ते सुद्धा आहे, शुभ मानलं जातं. 2 पाळणं आहेत इथं. असा हा ट्रॅडिशनल लुक आहे, मस्त वाटतं. आणि मध्ये तुम्ही बघितलं असेल मध्ये ना वरून पाणी पडतं डायरेक्ट. हे बघा हे पण आहे पूर्वीचं, त्याला काय म्हणायचं मला माहीत नाही. चरका पण आहे आणि मधला व्ह्यू कसा आहे, वरून डायरेक्ट पाणी पडतं त्यामुळे मस्त वाटतं. कडेने फक्त सगळे जेवायला बसतात म्हणजे टेबल आहेत आणि मध्ये पाणी पडतं. बाहेर आल्यानंतर बाहेर पण भरपूर डेकोरेशनचं साहित्य त्यांनी ठेवलं. तर असा हा इथला व्ह्यू होता. कधी केरलामध्ये आला तर ट्रॅव्हॅनकोर पॅलेस बघायला विसरू नका. बरीच जण असं विचारतात की तुम्ही आता खूप वर्ष झाले इथं केरलामध्ये राहताय, तर तुम्हाला केरला जास्त आवडतं की महाराष्ट्र आवडतं? पण आम्हाला तसं काही एक्झॅक्टली सांगता येत नाही, कारण महाराष्ट्र पण तेवढंच आवडतं आणि केरला पण तेवढंच आवडतं. दोन्ही राज्य छान आहेत, मस्त आहे. दोन्हीची पण वेगवेगळी स्पेशालिटी आहे, वेगवेगळं सगळं आहे. त्यामुळे दोन्ही मस्त वाटतात, म्हणजे दोन्हीकडे राहायला आम्हाला आवडतं. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.